लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। जन्मदात्या बापानंच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 वर्षापासून ते 26 मे दरम्यान घडलाय। या प्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 40 वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं। मुलगी दचकून जागी झाली असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला। वडील असल्यामुळे पीडित मुलीने याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही। 26 मे रोजी चतुर्थी असल्याने पीडित मुलीचे आजी आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर येथे गेले होते, तर पीडित मुलगी तिच्या आईच्या वडिलांकडे गेली होती। रात्री घरी आल्यावर पीडित मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती। त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला। त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला नकार दिला। त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला। या प्रकारानंतर मुलीने नराधम बापाला धक्का देऊन पळून गेली असं फिर्यादीत नमूद केलंय। पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली। पुढील तपास पोलीस करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।